नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी गाईड्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आत्ता BSc ॲग्रिकल्चरचे बरेच 2-3 युनिव्हर्सिटीचे पेपर आज एंड झालेला आहे. आत्ता आपल्याला आतुरता आहे की आपले कॉलेज नक्की कधी चालू होईल. तर मित्रांनो, आपलं कॉलेज हे लवकरच चालू होणार आहे. आणि तसेच मित्रांनो, एक मोठी अपडेट आलेली आहे की जी नियम आहेत, नियमावली ऑफलाईन कॉलेज BSc ॲग्रिकल्चरचे जे ऑफलाईन कॉलेजेस सुरू होणार आहेत त्यासाठी काही नियमावली आहेत. हॉस्टेल आणि कॉलेजसाठी पण नियमावली आहे. परंतु मित्रांनो, सर्व युनिव्हर्सिटीच्या ह्या नियमावली जवळपास संपूर्ण सारख्या असतात. त्यामुळे मित्रांनो, आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आपल्याकडे जी परभणी युनिव्हर्सिटी आहे तिच्या नियमावली आलेली आहे. तर मित्रांनो, आय थिंक हे संपूर्ण ज्या MPKV PDKV BSKKV ह्या संपूर्ण ज्या युनिव्हर्सिटी आहेत त्या सर्वांच्या नियमावली जवळपास म्हणजे 99% हा सेमच असतात. तर मित्रांनो, आत्ता पाहूया आपण हॉस्टेलच्या काय नियमावली आहेत आणि आपल्या कॉलेजच्या काय नियमावली आहेत. तर मित्रांनो, सुरू करूया आपल्या या व्हिडिओला. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, सुरू करूया आपण आपल्या व्हिडिओला. तर मित्रांनो, वसतिगृह म्हणजे ज्या मुलांनी हॉस्टेलला प्रवेश घेतलेले आहेत त्या मुलांना एक हमीपत्र घरून आपल्या पालकांकडून ते भरून शाळेमध्ये जमा करायचे आहेत. तर मित्रांनो, ते हमीपत्रामध्ये नक्की काय काय माहिती आहे ती पाहूया. तर मित्रांनो, मी माझे नाव टाकायचे. शपथेवर असे लिहून देतोय की माझा मुलगी किंवा नावे त्याचं आपलं नाव टाकायचं. ते 1 नंबरला आपल्या पाल्यांचं नाव टाकायचं. तर कृषी महाविद्यालय वनामकुवी परभणी येथे BSc कृषी पदवीकरिता शिक्षण घेत आहे. या सत्रात घेत आहे. कोविड-19 महामारीच्या सद्यस्थितीबाबत मी पूर्णपणे अवगत असून या महामारीच्या जोखमीबद्दल मला पूर्ण माहिती आहे. परंतु माझ्या पाल्याचा पुढील शिक्षणाकरिता त्याने सांगितल्याप्रमाणे वसतिगृहात वास्तव्यास राहणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत माझा पाल्यास कोविड-19 विषाणूचा संसर्ग झाल्यास विद्यापीठ प्रशासन जबाबदार राहणार नाही. तसेच माझे विद्यापीठाविरुद्ध कोणत्याही प्रकारची तक्रार, नुकसान भरपाई मागणी राहणार नाही. स्थळ, दिनांक व तुमची सही, पालकांचे नाव, त्यांचा संपूर्ण पत्ता याच्यामध्ये टाकायचा आहे. मोबाईल नंबर पण टाकायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, जी वसतिगृहाची नियमावली आहे तर इतर काय हे हमीपत्र सर्वांना द्यायलाच लागणार आहे कोणत्याही कॉलेजवर आले तर. त्यानंतर अजून काही नियमावली आहेत त्या अशा आहे की प्रथम येण्या या विद्यार्थिनीस प्रथम प्रवेश या धर्तीवर वसतिगृहास प्रवेश दिला जाईल. कोविड-19चा संभाव्य प्रादुर्भाव फैलाव रोखण्याकरिता एका रूममध्ये 2 किंवा अधिक विद्यार्थिनी राहू शकतील. वसतिगृह राहू इच्छिणाऱ्या विद्यार्थिनींनी कोविड-19 विषाणू प्रतिबंधक लस घेण्याचे प्रमाणपत्र देणे बंधनकारक राहील. तर मित्रांनो, ज्या मुलांना हॉस्टेल राहायचं आहे त्यांनी आपल्याला आपण डोस घेतल्यानंतर जे आपले सर्टिफिकेट येतं त्याच्या प्रिंट काढून जवळ घेऊन जाव्या. त्यानंतर मित्रांनो, वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींनी नियमितपणे आणि सर्व ठिकाणी वैयक्तिक स्वच्छता राखणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे महत्त्वाचे आहे. तोंडावर मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे इत्यादी बाबींचे तंतोतंत पालन करावे लागणार आहे. त्यानंतर ज्या विद्यार्थिनींनी कोविड-19 विषाणू प्रतिबंधक लसीचे 2 डोस घेतले नसतील त्यांनी आपले पाल्य प्राध्यापक, मार्गदर्शक, वसतिगृह अधीक्षक यांच्याशी समन्वय साधून प्राधान्यक्रमाने 2 डोस पूर्ण करावेत. एखादा विद्यार्थ्यास ताप, सर्दी, खोकला येत असेल किंवा श्वासोच्छवासात त्रास होत असेल तर त्यांनी त्वरित दवाखान्यात डॉक्टरांकडून तपासून घेणे व औषधोपचार करणे आवश्यक आहे. वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींनी स्वतःची खोली स्वच्छ ठेवावी. तसेच वसतिगृहात आणि परिसरात थुंकू नये किंवा कागद, कचरा, पुड्या, प्लॅस्टिक बॅग, अन्य पदार्थ टाकून घाण करू नये. प्रत्येक विद्यार्थी वापरलेले मास्क, PPE वस्तू आणि इतर टाकाऊ वस्तूंची योग्य विल्हेवाट लावावी. महाविद्यालय वसतिगृहात राहत असताना परिसरात कुठल्याही प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम, सभा इत्यादी घेणार नाहीत.
तसेच वसतिगृहात कुठल्याही एका वेळी आणि एका ठिकाणी गर्दी करणे टाळावे. वसतिगृहात राहताना विद्यार्थी वैयक्तिक आजारी असले किंवा इतर कारणामुळे आजारी पडला तर त्याने स्वतःची काळजी घ्यावी व आजार इतरत्र पसरणार नाही याची दक्षता घ्यावी. जर आजार गंभीर असेल तर स्वतःच्या पालकांना बोलवून घ्यावे व घरी जाऊन उपचार करावा. अशा विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात परत येताना वैद्यकीय तंदुरुस्त प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील. महाविद्यालयात वसतिगृह राहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने आरोग्य सेतू ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करावे व ते कार्यान्वित राहावे याची खात्री करून घ्यावी. ज्या विद्यार्थ्याला जी खोली दिली आहे त्या खालील इतर गेस्ट अथवा गावाकडील मित्रमैत्रीण वर्गमित्र इत्यादींना प्रवेश देऊ नये अशा आढळण्यात संबंधित विद्यार्थी तात्काळ दंडात्मक कारवाई केली जाईल व वसतिगृहाचा प्रवेश रद्द करण्यात येईल. त्यानंतर मित्रांनो, विद्यार्थ्यांना वसतिगृहात मद्यपान करू नये तसेच तंबाखू व तंबाखू मिश्रित पदार्थांचे सेवन करू नये. इतर विद्यार्थिनींचा वस्तूंचा वापर करायचा नाही. आपला आहे ते आपण वापरायचं. वरील सर्व नियम व अटींचे मी वाचन केले असून त्या मला मान्य आहेत. तसे केंद्र शासन, राज्य शासन व विद्यापीठाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे मी पालन करीन. तर मित्रांनो, ही होती संपूर्ण आपली नियमावली, आमच्या हमीपत्र. ते संपूर्ण संपूर्ण कॉलेजला हेच येतं आहे, फक्त युनिव्हर्सिटीचं नाव चेंज करून येतील. तर मित्रांनो, तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपण आता थांबूया. आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.